बारामती अॅग्रो प्रकरणात आज रोहित पवारांची ईडी चौकशी। राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्ते जमायला सुरुवात। ईडी आणि राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त। सुप्रिया सुळे रोहित पवार यांना ईडी कार्यालयापर्यंत सोडवायला जाणार, तर शरद पवार बाजूच्याच राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयामध्ये हजर राहणार। राजकीय द्वेषातून माझ्यावर कारवाई, जिंकेपर्यंत मी लढत राहणार। ईडी चौकशीपूर्वी रोहित पवार यांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी फुटीवळी आशुतोष काळे भारताबाहेर, तर कागदपत्रांवर त्यांची सही कशी? आव्हाड यांचा सवाल। निवडणूक आयोगाला दिलेल्या सह्या बोगस असल्याचा आरोप। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी। सकाळी 11 वाजता विधानभवनामध्ये सुनावणीला सुरुवात होणार। मराठा आरक्षणासंदर्भातील क्युरेटिव्ह पिटिशनवर सरन्यायाधीशांसमोर आज सुनावणी। मराठा समाजाच्या वतीनं खुली सुनावणी घेण्याची मागणी। मराठा मोर्चाचा आज 5वा दिवस। जरांगेंचा पायी मोर्चा पुण्यातील खराडीमधून लोणावळ्यात दाखल होणार। 2 दिवसात मराठांचं वादळ मुंबईत धडकणार। मराठा समाजासाठी गोळ्या झेलायला देखील तयार, मात्र तसा प्रयोग झाल्यास सरकारचा विषय कायमचा संपला। जरांगेंचा थेट इशारा। मागासवर्ग आयोगाच्या अहवालानंतर विशेष अधिवेशन घेणार। मराठा आंदोलकांनी संयम ठेवावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आवाहन। मराठा आंदोलकांच्या दबावात येऊन निर्णय नको, ओबीसी नेते बमनराव तायवाडे यांचं सरकारला आवाहन। अन्यथा ओबीसी समाज देखील मुंबईकडे कूच करणार, तायवाडेंचा इशारा। धाराशिव शहरामध्ये आज दुपारी 3 वाजता ओबीसी मेळावा। प्रकाश आंबेडकर, प्रकाश शेंडगे उपस्थित राहणार, तर छगन भुजबळ आणि गोपीचंद पडळकर देखील येण्याची शक्यता। बिंडोक लोक शंकराचार्यांचं योगदान विचारताय। भाजपमध्ये भ्रष्टाचारांना मान, मात्र शंकराचार्यांचा अपमान। उद्धव ठाकरेंची राणे आणि भाजपवर टीका। राहुल गांधी यांच्या विरोधात एफआयआर। बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार। 100व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर। तुरडाळीचे दर 200 रुपयांवर, उत्पादनातील घटीचा परिणाम। अवकाळीचा फटका आणि खरीप हंगामामध्ये तुरीसह अन्य कडधान्यांच्या लागवडीत घट झाल्यानं डाळींच्या दरात तेजी।